पहिल्या चॅप्टरची एक्सरसाइज बघताना आपण चॅप्टरच्या खाली जे काही आहे त्यामध्ये पहिले आहेत आन्सर इन वन सेंटेन्स. यामध्ये पहिला क्वेश्चन आहे व्हॉट इज बुक किपिंग. मग आपण पहिल्या चॅप्टरची ओळख करताना सुरुवातीलाच बुक किपिंगची व्याख्या बघितली होती, ज्यामध्ये आपण बघितलं होतं की बुक किपिंग इज अ आर्ट अँड सायन्स रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन सिस्टमॅटिकली इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. मग आपल्याला आन्सर इन वन सेंटेन्स मध्ये बुक किपिंगची व्याख्या द्यायची आहे, ती आपण इथे दिलेली आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे व्हॉट इज मीन बाय व्हॉट इज मीन बाय गुड्स म्हणजे काय. तर आपण बघितलं होतं की व्यवसायामध्ये ज्या वस्तूंची खरेदी विक्री केली जाते त्याला गुड्स असं म्हटलं जातं, म्हणजे माल असं म्हटलं जातं. म्हणून याचं उत्तर आहे कमोडिटीज विच आर यूज फॉर सेल अँड परचेस इन टू बिझनेस कॉल्ड गुड्स. तिसरा जो काही क्वेश्चन आहे व्हॉट इज कॅपिटल. आपण टर्मिनॉलॉजी बघताना जी डेफिनेशन बघितली होती कॅपिटल अँड ड्रॉइंग मध्ये. मग कॅपिटल म्हणजे काय, तर व्यवसायाच्या मालकाने व्यवसायामध्ये केलेली एकूण गुंतवणूक, मग जी पैशांमध्ये असेल, मालामध्ये असेल किंवा ऍसेटच्या स्वरूपामध्ये असेल. मग याची डेफिनेशन होते कॅपिटलची द इन्व्हेस्टमेंट मेड बाय ओनर इन टू बिझनेस इन द फॉर्म ऑफ मनी, ऍसेट्स अँड गुड्स. पुढचा जो काही क्वेश्चन आहे फोर व्हॉट इज ड्रॉइंग. ड्रॉइंग म्हणजे व्यवसायातून मालकाने स्वतःच्या उपयोगासाठी किंवा स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी घेतलेले पैसे अथवा माल. मग गुड्स और मनी विड्रॉन फ्रॉम बिझनेस बाय द ओनर फॉर हिज पर्सनल यूज, इट इज कॉल्ड ॲज ड्रॉइंग. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे व्हॉट इज गुडविल. गुडविल म्हणजे काय. आपण याची टर्मिनॉलॉजी बघितली होती. गुडविल इज द रेप्युटेशन ऑफ बिझनेस मेजर्ड इन टू मनी. व्यवसायाचा नावलौकिक याप्रमाणे याची व्याख्या केली जाईल. असे 5 प्रश्न यामध्ये विचारलेले होते. या 5 प्रश्नांचे उत्तर आपण इथे बघितले आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे चॅप्टरच्या खाली चॅप्टरच्या खाली दुसरा क्वेश्चन आहे आपला, तो आपल्याला बघायचा आहे. त्या अगोदर आपण आपलं जे काही बुक्स आहेत त्या बुक्स मध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते आपण तेही बघून घेऊयात. स्क्रीन दिसतोय बुक्सचा. हॅलो, बुकचा स्क्रीन दिसतोय का माझा. हो हा बुकचा स्क्रीन दिसतोय का, बुक दिसतोय तुम्हाला. हो अकाउंटचा बुक दिसतोय ना. मग बघा आपण यामधल्या पहिल्या चॅप्टरची एक्सरसाइज बघतो आहोत. बघा मग आपण पहिले बघितले होते आन्सर इन वन सेंटेन्स, ज्यामध्ये आपण हे 5 क्वेश्चन बघितले. व्हॉट इज बुक किपिंग, व्हॉट इज मीन बाय गुड्स, व्हॉट इज कॅपिटल, व्हॉट इज ड्रॉइंग आणि व्हॉट इज गुडविल. आता आपण बघतोय गिव्ह द वर्ड, टर्म और फ्रेज which can substitute each of the following statement. याचा अर्थ काय,
तर खाली आपल्याला काही डेफिनेशन दिलेले आहेत. ही डेफिनेशन कशाचे आहेत ते आपल्याला ओळखायचे. अशा आपल्याला त्यांनी 10 डेफिनेशन दिलेले आहेत. तर डेफिनेशन कशाचे आहेत ते आपल्याला ओळखायचे. नंबर 1, रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. बिझनेस ट्रान्झॅक्शनच्या नोंदी ठेवणे किंवा रेकॉर्ड ठेवणे यालाच बुक किपिंग असं म्हटलं जातं. बघा मग हा स्क्रीन दिसतोय तुम्हाला. हॅलो, क्लासच्या नोटचा स्क्रीन दिसतोय तुम्हाला. हो. हो. मग बघा, रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन यालाच काय म्हटलं जातं, बुक किपिंग असं म्हटलं जातं. बघा मग दुसरा क्वेश्चन आहे आपला, अमाऊंट इन्व्हेस्टेड इन बिझनेस बाय द प्रोप्रायटर. मालकाने व्यवसायामध्ये गुंतवलेले पैसे याची व्याख्यामध्ये ही डेफिनेशन आपण वरती व्हॉट इज कॅपिटल मध्ये बघितलेली आहे. मग मालकाने व्यवसायामध्ये जी गुंतवणूक करतो त्याला कॅपिटल असं म्हटलं जातं. म्हणून अमाऊंट इन्व्हेस्टेड इन बिझनेस बाय द प्रोप्रायटर इट मीन्स कॅपिटल. बघा इथे. मग तिसरा क्वेश्चन आहे, ए पर्सन टू हुम अमाऊंट इज पेएबल. अशी व्यक्ती की ज्याला आपल्याला पैसे देणं आहे, म्हणजे त्याचं आपल्यावरती कर्ज आहे. मग ज्यांना पैसे देणं असतं अशा लोकांना क्रेडिटर्स असं म्हटलं जातं. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, एक्सचेंज बिटवीन टू पर्सन्स. मग दोन व्यक्तींमध्ये वस्तूंची ज्यावेळेला देवाणघेवाण होते त्यावेळेला आपण त्याला ट्रान्झॅक्शन असं म्हटलं जातं. मग हा ट्रान्झॅक्शन मॉनिटरी असेल किंवा नॉन मॉनिटरी असेल. मग पुढचा प्रश्न आहे, एक्सेस ऑफ एक्सपेन्सेस ओव्हर इन्कम. ज्यावेळेला आपले खर्च हे आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त असतात, ज्यावेळेला आपले खर्च हे आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त असतात, म्हणजे आपलं उत्पन्न कमी पडलं म्हणजेच आपला प्रॉफिट नाहीसा झाला. ज्यावेळेला प्रॉफिट नाहीसा होतो त्यावेळेला आपल्याला लॉस होतो. मग पुढचा प्रश्न आहे, ए पर्सन whose assets are sufficient enough to meet business obligation. अशी व्यक्ती जी आपल्या व्यवसायाचे सर्व देणेदारी म्हणजेच कर्ज, ऑब्लिगेशनचा अर्थ कर्ज किंवा देणेदारी असा होतो, म्हणजेच लॅबिलिटीज पे करण्यासाठी समर्थ आहे, सफिशियंट आहे, त्याच्याकडे तेवढे ऍसेट आहेत, अशा व्यक्तीला सॉल्व्हंट असं म्हटलं जातं. याचाच अर्थ ज्याच्या ऍसेट या त्याच्या कर्जांपेक्षा म्हणजे लॅबिलिटीपेक्षा जास्त असतात अशा व्यक्तीला सॉल्व्हंट पर्सन असं म्हटलं जातं. म्हणून त्याचं उत्तर आहे सॉल्व्हंट पर्सन. पुढचा जो काही प्रश्न आहे, आर्ट अँड सायन्स ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन. बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्याचं कला किंवा सायन्स यालाच अकाउंटिंग असं म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रॉपर्टी ऑफ एनी डिस्क्रिप्शन ओन बाय द प्रोप्रायटर. मालकाच्या धारण केलेल्या प्रॉपर्टीज मग त्या कुठल्या असतील, टँजिबल, इंटँजिबल, फिक्स, करंट, लॉंग टर्म, शॉर्ट टर्म, व्हॉट एव्हर मे बी, पण या सर्वांना या प्रॉपर्टीजला ऍसेट्स असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ऍसेट्स विच रिमेन इन द बिझनेस फॉर ओनली शॉर्ट टाइम अँड कॅन बी कन्व्हर्टेड इनटू कॅश व्हेरी इझिली. अशा मालमत्ता की ज्या व्यवसायामध्ये कमीत कमी कालावधीसाठी असतात आणि त्यांचं रूपांतरण पैशांमध्ये सहजपणे केलं जातं, म्हणजे ज्यांचा व्यवहार पैशांमध्ये सतत चालू असतो अशा ज्या काही मालमत्ता आहेत त्यांना करंट ऍसेट असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ माल, बँकेतील पैसा, हातातील रोख कॅश. आपण यांच्यावरती माल खरेदी करतो, पैसे जातात, तो माल पुन्हा विकतो, आपल्याला पुन्हा पैसे येतात, याप्रमाणे सतत त्या ऍसेट वरती व्यवहार होत असतात. अशा ऍसेट्सला करंट ऍसेट असं म्हणतात. अशी ऍसेट व्यवसायामध्ये कधी स्थिर नसते, तिचा बॅलन्स सतत बदलत असतो, म्हणून या ऍसेटला करंट ऍसेट असं म्हटलं जातं. पुढचा 10वा प्रश्न आहे, अलाउन्स इज गिवन ऑन कॅटलॉग प्राइस ऑफ गुड्स. कॅटलॉग प्राइस म्हणजे त्या व्यवसायाने आपल्याला केलेली ऑफर प्राइस. ऑफर प्राइस वरती
ज्यावेळेला आपण एखादी व्यक्ती जसं आपण दुकानात जातो आणि आपण त्याच्यावरती किंमत लावलेली असते 500 रुपये, आपण दुकानदाराला विचारतो ही वस्तू किती रुपयांना विकणार, त्यावेळेला तो म्हणतो यावरती मी 10% डिस्काउंट देईल म्हणजे 50 रुपये कमी करेल. आपण त्याला म्हणतो 100 रुपये कमी कर, 400 रुपयाला मी ती वस्तू घ्यायला तयार आहे, म्हणजेच तो आणि तो द्यायला तयार होतो, तेव्हा 400 रुपयांना व्यवहार होतो. मग त्याने ऑफर केलेली किंमत 500 रुपये आणि प्रत्यक्ष झालेला व्यवहार म्हणजे सेलिंग प्राइस 400 रुपये, या दोघांमध्ये जो काही डिफरन्स तयार झाला याला डिस्काउंट म्हटलं जातं. आणि अशा डिस्काउंटला ट्रेड डिस्काउंट म्हणतात, कारण हा विकणाऱ्याचाही लॉस नसतो आणि खरेदी करण्याचाही प्रॉफिट नसतो, ती फक्त बार्गेनिंग डिफरन्स असतो. म्हणून अशा डिफरन्सला ट्रेड डिस्काउंट असं म्हणतात. आणि हा डिस्काउंट हा अकाउंट मध्ये विचारात घेतला जात नाही. मग या प्रश्नाचं उत्तर आहे ट्रेड डिस्काउंट. पुढचा तिसरा क्वेश्चन आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन बिलो अँड रिराइट द सेंटेन्स. आपल्याला इथे 4 पर्याय दिलेले असतात. या 4 पर्यायांमधनं इथं कोणता पर्याय बरोबर आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. मग आपल्याला इथं दिलंय सरप्लस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेन्सेस. सरप्लस म्हणजे जास्तीचे, इन्कम आहे कशापेक्षा, एक्सपेन्सेस पेक्षा इन्कम आपले जास्त आहे. ज्यावेळेला आपलं इन्कम जास्त असतं त्यावेळेला आपल्याला प्रॉफिट होतं, म्हणून याचं उत्तर आहे प्रॉफिट. त्यानंतर पुढे आहे, इन डॅश डॅश बेसिस ऑफ अकाउंटिंग ऍक्च्युअल कॅश रिसिप्ट अँड ऍक्च्युअल कॅश पेमेंट आर रेकॉर्डेड. ज्या अकाउंटिंग मध्ये ऍक्च्युअल कॅश रिसिप्ट आणि ऍक्च्युअल कॅश पेमेंट म्हणजेच कॅश बेसिस वरती व्यवहार केले जातात त्याला कॅश बेसिस अकाउंटिंग असं म्हटलं जातं. म्हणून याचा अप्रोप्रिएट आन्सर आहे कॅश बेसिस. मग तिसरा प्रश्न आहे, अमाउंट विच इज नॉट रिकव्हरेबल फ्रॉम कस्टमर इज नोन ॲज. म्हणजे आपला एखादा कस्टमर ज्याच्याकडनं आपली उधारी घेणं आहे पण तो आता आपल्याला कधीच देणार नाही. आपण यासाठी ज्या लोकांकडनं उधारी येणं असतं त्यांना डेटर्स म्हटलं जातं. आणि या डेटरचे आपण प्रकार बघितले होते. जे लोक आपले पैसे बुडवतात त्यांना बॅड डेटर्स म्हटलं जातं, म्हणजेच बॅड डेट म्हटलं जातं. म्हणून याचं मोस्ट अप्रोप्रिएट उत्तर आहे बॅड डेट. चौथा प्रश्न आहे, अकाउंट मस्ट बी honestly prepared and they must disclose all material information is known as. अकाउंटिंग आपण प्रामाणिकपणे मेंटेन करणं, सत्य परिस्थिती मेंटेन करणं आणि त्याच्या बाबतचं व्यवस्थित एक्सप्लेनेशन मेंटेन करून ठेवणं याला फुल डिस्क्लोजर असं म्हटलं जातं. संपूर्ण माहिती मेंटेन करणं असं म्हटलं जातं. म्हणून याचं मोस्ट अप्रोप्रिएट आहे डिस्क्लोजर कन्सेप्ट. पुढचा ऑप्शन आहे, द कमॉडिटी इन विच द ट्रेडर डील्स इज नोन ॲज. म्हणजेच काय, व्यवसाय ज्या मालामध्ये व्यवहार करतो किंवा त्या व्यवसायाचा जो माल असतो किंवा जे कमॉडिटीज खरेदी विक्री करण्यासाठी ठेवलं जातं त्याला माल म्हणजेच गुड्स असं म्हटलं जातं. म्हणून इथे मोस्ट अप्रोप्रिएटिव्ह आन्सर आहे गुड्स. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश मीन्स द रेप्युटेशन ऑफ बिझनेस व्हॅल्यूड इन द टर्म ऑफ मनी. मग ज्यावेळेला व्यवसायाचं रेप्युटेशन म्हणजे नावलौकिक पैशांमध्ये मोजला जातो त्यावेळेला अकाउंटिंग मध्ये त्याला गुडविल असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे डॅश डॅश मीन्स झालं सॉरी, अकॉर्डिंग टू डॅश डॅश कॅश फ्लो स्टेटमेंट इज प्रिपेअर्ड अँड प्रेझेंटेड फॉर द पिरियड ऑफ विच द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज प्रिपेअर्ड. कॅश फ्लो स्टेटमेंट हे बनवण्यासाठी याच्या जे काही गाईडलाईन्स आहेत त्या अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 3 मध्ये दिलेले आहेत. अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 3 हा पर्टिक्युलरली अकाउंटिंग स्टँडर्ड फॉर कॅश फ्लो स्टेटमेंट यासाठी आहे. म्हणून याचा अप्रोप्रिएट आन्सर आहे अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 3. त्यानंतर द इमिजिएट रिकॉग्निशन ऑफ लॉस इज सपोर्टेड बाय प्रिन्सिपल ऑफ. आपल्याला जे काही लॉसेस होणार आहे मग ते ऍक्च्युअल झालेले असो किंवा एस्टिमेटेड असो
हे आपल्याला व्यवसायामध्ये कन्सिडर करायचे असतात आणि इन्कमचा विचार करताना जे एक्झॅक्टली इन्कम आपल्याला मिळणार आहे किंवा मिळाला आहे तेवढ्याचाच विचार केला जातो. इन्कमच्या बाबतीमध्ये एक्झॅक्ट शुअर या बाबतचा विचार होतो, तर एक्सपेन्सेसच्या बाबतीमध्ये मात्र एस्टिमेशनचा सुद्धा विचार होतो. याला सेफगार्ड असं म्हटलं जातं किंवा सेफ साईड असं म्हटलं जातं. आणि अशी सेफ साईड आपल्याला कन्झर्वेटिझम कन्सेप्ट मध्ये सांगितलेली आहे. म्हणून याचा मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर आहे कन्झर्वेटिझम. त्यानंतर पुढे आहे ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ एंट्री इज कॉल्ड ॲज. आपल्याला हे जे काही डेफिनेशन आहेत हे आपल्याला आणखी 2 टॉपिक पुढे आहेत, म्हणजे 3 नंबरच्या टॉपिक मध्ये आहेत. ज्यावेळेला आपण जर्नल एंट्री करतो त्यावेळेला त्याच्या बाबतचं जसं डिस्क्लोजर दिलं जातं, या डिस्क्लोजरला नॅरेशन असं म्हटलं जातं आणि म्हणून याचं अप्रोप्रिएट उत्तर नॅरेशन असं आहे. त्यानंतर पुढे आहे an act of exchange of things or services between the two parties is termed as. दोन व्यक्तींमध्ये ज्यावेळेला वस्तू किंवा सेवांची देवाणघेवाण होते तेव्हा त्याला ट्रान्झॅक्शन असं म्हटलं जातं आणि म्हणून याचं मोस्ट अप्रोप्रिएट उत्तर आहे ट्रान्झॅक्शन. हे जे काही आहे हे आपण इथं सर्व काही इथे सोडवलेले आहे. याची पीडीएफ तुम्हाला संपूर्ण एक्सरसाइज झाल्यानंतर अवेलेबल होणार आहे. मग पुढे आहे स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू और फॉल्स विथ रिझन. मग पहिलं स्टेटमेंट आहे बुककीपिंग अँड अकाउंटिंग आर वन अँड द सेम थिंग. जर बुककीपिंग अँड अकाउंटिंग ह्या जर एकच असतात तर आपण बुककीपिंग ही कन्सेप्ट वेगळी आणि अकाउंटिंग ही कन्सेप्ट वेगळी शिकलो नसतो. यावरनं तर क्लिअर आहे की बुककीपिंग आणि अकाउंटिंग या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. परंतु असं सांगितलं होतं की जिथे बुककीपिंग संपतं तिथून पुढे अकाउंटिंग सुरू होतं. मग बुककीपिंग म्हणजे काय, तर ज्यावेळेला आपण होणारी ट्रान्झॅक्शन आयडेंटिफाय करतो त्याचं व्यवस्थित रेकॉर्ड करतो याला बुककीपिंग म्हटलं जातं. मात्र अकाउंटिंग करताना सर्व अकाउंटिंग प्रिन्सिपलचा वापर करून ते केलेलं अकाउंटिंग बरोबर आहे की नाही हे बघितलं जातं आणि त्यावरनं फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे प्रॉफिट लॉस आणि फायनान्शियल पोझिशन म्हणजे व्यवसायाच्या ऍसेट अँड लायबिलिटी यांचं कॅल्क्युलेशन केलं जातं. म्हणून हे स्टेटमेंट फॉल्स आहे. याचं कारण बुककीपिंग इज रिलेटेड टू मेंटेनिंग रेकॉर्ड्स प्रॉपरली while accounting is to prepare financial statement on the basis of bookkeeping. म्हणजेच काय, जिथे बुककीपिंग संपतं तिथून अकाउंटिंग सुरू होतं. म्हणून बुककीपिंग अकाउंटिंग हे एकच नसून वेगवेगळ्या आहे. दुसरा जो काही प्रश्न आहे तो आहे कन्झर्वेटिझम मीन्स फॉलो द सेफ साईड. ऑब्विसली इतक्यातच मी तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशनही दिलं की कन्झर्वेटिझम म्हणजे फॉलो द सेफ साईड. मग याचा अर्थ काय, तर कन्झर्वेटिझम कन्सेप्ट मध्ये आपण सर्व प्रकारचे लॉसेस विचारात घेतो, ऍक्च्युअल झालेले आणि इस्टिमेटेड म्हणजे भविष्यात होणारे किंवा या अकाउंटिंग पिरियडशी संबंधित आपल्याला अननोन असणारे. मात्र जे काही इन्कम आहे जे एक्झॅक्टली प्रत्यक्ष आपल्याला कॅश मध्ये मिळालं आहे किंवा ते ऍक्रुअल बेसिस वरती तयार झाला आहे आणि त्याचा संबंध या वर्षाशी. यामुळे काय होतं की इन्कम आपलं एक्झॅक्टली विचारात घेतलं जातं, म्हणजे मिनिमम विचारात घेतलं जातं, तर एक्सपेन्सेस मात्र सर्व प्रकारचे विचारात घेतले जातात. त्याच्यामध्ये ऍक्च्युअल झालेले, देणं असलेले आणि कंटिंजन्सी हे सुद्धा विचारात घेतले जातात. मग यामुळे आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये कमीत कमी उत्पन्नाच्या सोर्सेस मधनं जास्तीत जास्त खर्च करून किंवा सर्व प्रकारचे लॉसेस विचारात घेऊन आपण किती नफा कमवलाय ही पोझिशन कॅल्क्युलेट करता येते, म्हणजे ऍक्च्युअल प्रॉफिट अँड लॉस कॅल्क्युलेट करता येते. यामुळे आपल्याला भविष्यात होऊ शकणाऱ्या लॉसेस साठी करंट पोझिशन मधनं किंवा करंट प्रॉफिट मधनं रिझर्व करून ठेवणं शक्य होतं आणि यालाच सेफ साईड करणे किंवा बिझनेसला सेफ पोझिशनला ठेवणे असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच ही जी काही एक्सप्लेनेशन आहे किंवा ही जी काही पॉलिसी आहे ही कन्झर्वेटिझम करणे असं म्हटलं जातं. आणि म्हणून कन्झर्वेटिझम मीन्स द फॉलो द सेफ साईड हे बरोबर आहे.
म्हणूनच दिस स्टेटमेंट इज ट्रू. याचं रिझन काय, याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला इतक्यातच दिलेलं आहे. हे इथं रिटर्न मध्ये दिलेलं आहे. कन्झर्वेटिझम मीन्स कन्सिडरिंग ऑल पॉसिबल लॉसेस इन फायनान्शियल स्टेटमेंट बट ओनली द रिअलाइज म्हणजे प्रत्यक्ष मिळाले कॅश मध्ये किंवा ऍक्च्युअल बेसिस वरती झालेले तयार झालेले असेच फक्त इन्कम विचारात घेतले जातात. त्यामुळे आपल्याला इट इज हेल्पफुल टू कॅल्क्युलेट एक्झॅक्ट प्रॉफिट और लॉस. इट ऑल्सो हेल्प अ सेट असाइड व्हेरियस रिझर्व विच मेक बिझनेस प्ले सेफ. मग यामुळेच बिझनेस हा कन्सेप्ट प्रमाणे सेफगार्ड म्हणून काम करत असतो किंवा सेफगार्ड तयार करत असतो वेगवेगळ्या लॉसेस पासून. म्हणून हे स्टेटमेंट ट्रू आहे. तिसरा क्वेश्चन आहे द डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम बेस्ड ऑन ड्युअल ऍस्पेक्ट कन्सेप्ट. अर्थातच ड्युअल ऍस्पेक्ट याचा अर्थ ट्रान्झॅक्शन मध्ये होणारी देवाण आणि होणारी घेवाण हे दोन्ही नोंदवणे. डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम सुद्धा तेच सांगते की प्रत्येक एंट्रीचे दोन इफेक्ट होतील, एक देवाणीचाही होईल आणि दोन्ही घेवाणीचाही होईल. म्हणून डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम आणि ड्युअल ऍस्पेक्ट सिस्टीम म्हणजे एकच. मग ही डबल एंट्री सिस्टीम कन्सेप्ट ही ड्युअल ऍस्पेक्ट कन्सेप्ट वरूनच डेव्हलप झाली आहे हे नक्की, कारण कन्सेप्ट अनेक वर्षांच्या प्रयत्नातून तयार झाली आहे आणि डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम त्यानंतर तयार झालेली आहे. म्हणूनच याचंही एक्सप्लेनेशन हे क्वेश्चन किंवा हे स्टेटमेंट ट्रू आहे. म्हणून दिस स्टेटमेंट इज ट्रू. कसं, डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम रेकॉर्ड बोथ ऍस्पेक्ट दॅट इज डेबिट अँड क्रेडिट. ड्युअल ऍस्पेक्ट कन्सेप्ट सजेस्ट दॅट रेकॉर्ड बोथ साइड इफेक्ट ऍज डेबिट अँड क्रेडिट. मग डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम सपोर्ट ड्युअल ऍस्पेक्ट कन्सेप्ट नो डाऊट. म्हणूनच the double entry system is based on dual aspect concept. त्यानंतर पुढचं जे स्टेटमेंट आहे बँक ओव्हरड्राफ्ट इज अन ऍसेट ऑफ द बिझनेस. मग बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय, तर व्यवसायाच्या बँक अकाउंट वरती जर पैसे शिल्लक नसतील तरी बँकेकडनं व्यवसायाला पैसे विड्रॉल करण्याची दिलेली फॅसिलिटी याला बँक ओव्हरड्राफ्ट असं म्हटलं जातं. म्हणजे बँकेमध्ये शिल्लक असलेल्या पैशांपेक्षा जास्तीचे पैसे काढण्याची दिलेली परमिशन. म्हणजेच असं जे काही जास्तीचे पैसे व्यवसाय विड्रॉल करतो बँकेतनं हे बँकेकडनं घेतलेलं एक प्रकारचं कर्ज होतं. आणि असं जे काही लोन आहे या लोनवरती बँक व्याज चार्ज करते. व्याज हे म्हणजेच इंटरेस्ट हे लोनवरती दिलं जातं. म्हणजेच असा बँक ओव्हरड्राफ्ट हा व्यवसायाच्या दृष्टीने लोन याचा अर्थ लॅबिलिटी तयार होते. म्हणून बँक ओव्हरड्राफ्ट ही कुठल्याच परिस्थितीमध्ये व्यवसायाची ऍसेट होऊ शकत नाही. म्हणून दिस स्टेटमेंट इज फॉल्स. बँक ओव्हरड्राफ्ट मीन्स द शॉर्ट टर्म लोन. इट इज फॅसिलिटी अलाउड बाय बँक ऑन करंट अकाउंट. बँक ओव्हरड्राफ्ट हे करंट अकाउंट वरती दिलं जातं टू द बिझनेस to withdraw the excess amount. Bank charge interest on this excess withdrawal. So it is loan of the business, hence it is liability. ती liability आहे. याप्रमाणे आपण आज इथपर्यंत बघितलेलं आहे. पुढच्या पिरियड मध्ये आपण उरलेले जे काही तुमचे विथ रिझन एक्सप्लेनेशन आहे ट्रू अँड फॉल्स विथ रिझन, then question number 5 agree disagree आणि question number 6 complete the sentence हे आपण बघणार आहोत. याची पीडीएफ तुम्हाला अवेलेबल होईल. ती तुम्ही तुमच्या रेकॉर्डला घेऊन तुमच्या डायरीमध्ये व्यवस्थित लिहून काढायची आहे.